आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीची झलक पुन्हा एकदा बारामतीकरांना पाहायला मिळाली आहे। त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी बारामती शहर आणि तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची अचानक पाहणी केली आहे। पार्थ पवार यांच्या पाहणीमुळे अजितदादांच्या आठवणी ताज्या झाल्या। अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचा प्रत्यय आल्यानं पदाधिकारी कार्यकर्ते आशावादी झाले आहेत। नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी बारामतीत झंझावाती दौरा करून जनता दरबारची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या। संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या। बारामती आणि इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची बैठक घेऊन विकास कामांबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले। त्यांच्या कार्य तत्परतेचे सर्व स्तरातून स्वागत झाले। याच पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार यांनी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता विकास कामांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा आखला। त्यांनी थेट कामांच्या ठिकाणी जाऊन प्रगतीचा आढावा घेतला। कामांची गुणवत्ता, निधीचा वापर, सुरक्षेचे निकष आणि ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण होणार का याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले। त्यांच्या नेमक्या आणि मुद्देसूद प्रश्नांमुळे अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी लागली। दौऱ्यात त्यांनी फॉरेस्ट परिसरातील बटरफ्लाय गार्डन, ॲडव्हेंचर पार्क तसेच उभारणी सुरू असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी केली। नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, प्रकल्प भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरावेत आणि बारामतीचा विकास वेगाने पुढे जावा यासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या। पार्थ पवार यांच्या कामकाजातील बारकाई, थेट संवाद आणि निर्णय क्षमता पाहून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांचीच छबी असल्याची भावना व्यक्त केली। बारामतीच्या विकासाचा वेग कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार या पाहणी दौऱ्यातून स्पष्टपणे दिसून आलाय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।